बोंदुखराच्या फार्म हाऊसवर ईडीचं पथक दाखल. पथकाकडून फार्म हाऊसची झडती. बोंधूने जमवली कोट्यावधींची माया. मालेगावात 1000 विद्यार्थिनींना मंत्री दादा भुसेकडून सायकल वाटप. सायकल हे पर्यावरण रक्षणाचं प्रतीक असल्याचं भुसेंचं वक्तव्य. आमदार चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकरांची घेतली सदिच्छा भेट. प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात साकारलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्यांचा पाठिंबा. हिंगोलीत पैनगंगा प्रकल्पाचा कालवा फुटल्याची घटना घडली. चिखली परिसरात कालवा फुटल्याने 5 तास लाखो लिटर पाण्याची नासाडी. परिसरातील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. नांदेडच्या नायगावमध्ये रस्त्याची दुरवस्था उघड. अवघ्या 1.5 वर्षात रस्त्याला पडले जागोजागी भगदाड. दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. ग्रामपंचायतीकडून नियमित कचरा संकलन होत नसल्याने नागरिक थेट महामार्गालगत कचरा टाकत असल्याचं चित्र. वाशिमच्या शेलू बाजार येथील 4 सराफ दुकानात चोरी. चोरी प्रकरणाचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. चोरट्यांनी पोत्यात भरून नेलं सोन्या चांदीचे दागिने. छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर. स्लॅब मिक्सरला विजेचा धक्का लागल्याने 2 कामगारांचा मृत्यू. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ. पालघरच्या वाडामध्ये ट्रेकिंग दरम्यान गंभीर अपघात. ट्रेकिंगसाठी गेलेल्या 2 तरुणांचा किल्ल्यावरील कुंडात बुडून अपघात. तरुण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकच्या 4 युवकांचा वेगवेगळ्या धबधब्यांमध्ये बुडून मृत्यू. दुगारवाडी येथील धबधब्यामध्ये 2 बुडून मृत्यू तर वैतरणा येथील धबधब्यांमध्ये 2 बुडून मृत्यू. नातेवाईकांची पोलीस स्टेशन समोर गर्दी.